रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खुनाच्या आरोपातून सांगलीतील एका माजी नगरसेवकाची शुक्रवारी निर्दोष मुक्तता झाली। शनिवारी सकाळी तो कारागृहातून बाहेर येणार असल्यामुळे 100हून अधिक कार्यकर्ते आणि समर्थक त्याच्या स्वागताला जमले होते। सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी लाठीमार करताच अनेकांची पळताभुई थोडी झाली। गवळी याला पोलिसांनी समज दिली। त्यानंतर बंदोबस्तात हनुमाननगर येथील घरी सोडले। या घटनेची जोरदार चर्चा शहरात होती। याबाबत पोलिसांनी अधिक दिलेली माहिती अशी की सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश माळगे याचा 2018 मध्ये खून झाला होता। माजी नगरसेवक गवळी याचा भाचा धनंजय गवळी याच्या डी गँगने हा खून केल्याचा आरोपाखाली टोळीला अटक करण्यात आली आणि या खुनाचा कट रचला म्हणून गवळीला देखील अटक करण्यात आली। त्यानंतर 8 जणांच्या टोळीला मोक्का देखील लावण्यात आला होता। जिल्हा व सत्र न्यायालयात या खून खटल्याची सुनावणी सुरू होती, परंतु सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात फिर्यादीसह काही जण फितूर झाले। त्यामुळे माजी नगरसेवक गवळी याची शुक्रवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली। शनिवारी सकाळी जिल्हा कारागृहातून गवळीला बाहेर सोडणार असल्यामुळे त्याच्या समर्थकांनी येथे गर्दी केली। काही जण जल्लोष करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलीस तेथे धावले। पोलिसांनी विचारणा केल्यानंतर काहींनी वाद घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काठ्या उगारून पोलिसांनी झोडपून काढण्यास सुरुवात केली। त्यामुळे अनेकांनी राजवाडा चौकातून वाट दिसेल तिकडे धाव घेतली। अनेकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाला, काहींना पळताभुई थोडी झाली। हा प्रकार पाहून राजवाडा चौकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।